संत तुकाराम महाराज गाथा अभंग 1021. अवघा तो शकून हृदय देवाचे चिंतना, अवघा तो शकून हृदय देवाचे चिंतना, येथे नसता वियोग लावावणे काय मग, येथे नसता वियोग लाभावणे काय मग, छंद हरीच्या नामाचा सुचिरोध सदा वाचा, छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत सदा वाचा, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ सर्वदा देशा, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या देशा, अवघा तो शकून हृदय देवाचे चिंतन, अवघा तो शकून हृदय देवाचे चिंतन, येथे नसता वियोग लाभावणे काय मग. अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, हृदयाचे देवाचे चिंतन असणे हा शुभ शकून आहे. या स्थितीमध्ये जर कधी अडथळा येणार नाही तर मग तिथे लाभाची उणीव काय आहे. वाणीला निरंतर हरिनामाचा छंद लागल्यामुळे ती सर्व काळ सुचिरभूत झाली आहे. हरीच्या दासाला सर्व दिशा व सर्व स्थाने व सर्व काळ सदा शुभच असतात. संत तुकाराम महाराज गाथा अभंग 1022. ब्रह्मरूपाचे कर्म ब्रह्मरूप, ब्रह्मरूपाचे कर्म ब्रह्मरूप, विरहित संकल्प होती जाती, विरहित संकल्प होती जाती, ठेविली आदिशे रंगायसी शिळा, ठेविली आदिशे रंगायसी शिळा, उपाधी निराळा स्फटिक मणी, उपाधी निराळा स्फटिक मणी, नाना भाषा मते आळविता बाळा, नाना भाषा मते आळविता बाळा, प्रबोध तो मोळा जननी ठाये, प्रबोध तो मोळा जननी ठाये, तुका म्हणे माझे नम न जाणतीया, तुका म्हणे माझे नम न जाणतीया, लागतसे पाया वेळोवेळा, लागतसे पाया वेळोवेळा, ब्रह्मरूपाचे कर्म ब्रह्मरूप, विरहित संकल्प होती जाते. अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, जो स्वतः ब्रह्मरूप झाला आहे त्याच्याकडून जी कर्म होतात ती संकल्पपूर्वक नसून सहज घडत असतात. म्हणून ती कर्म ही ब्रह्मरूपच आहेत. स्फटिकाचा दगड ज्या रंगापाशी ठेवला असेल त्याचप्रमाणे तो भासतो, तथापि तो त्या रंगापासून भिन्न असतो. लहान बालकाला अनेक नावाने हाका मारतात, पण ते इतर लोकांना ओळखत नाही, फक्त आईलाच ओळखते. खऱ्या अनुभवाचीच आत्मज्ञानी लोकांनाच मी ओळखतो, त्यांनाच नमस्कार करतो. पंढरीनाथ भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.